हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा काहीसा व्लॉग असा आहे की आम्ही मामाच्या गावाला गेल्याच्या नंतर आजी आजोबांकडे गेल्याच्या नंतर शनिवारी कुठे जातो, तर इथे लक्ष्मी नरसिंहाचं खूप सुंदर मंदिर आहे, म्हणून आम्ही नरसिंह पोखरणीला दर शनिवारी जातो. एकतर आमच्या गावाकडे जास्त येणं होत नाही, मग आलं तर देवाचं दर्शन घ्यायला तर मी आवर्जून जाते. जर 15 दिवस असेल तर 2 वेळा माझं नक्कीच जाणं होतं. आणि तुम्ही अगोदरच्या व्लॉगमध्ये तर पाहिलंच असेल की नरसिंह जयंती होती, नरसिंह जन्म होता, तर आम्ही गेलोच होतो. तसंच त्यानंतर लगेचच शनिवार आल्यामुळे आम्ही परत एकदा देवाच्या दर्शनाला गेलो. आणि ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त माझ्या श्लोकला सुद्धा इथे आजोबांबरोबर फिरायला खूप जास्त आवडते, म्हणून पप्पांसोबतच आम्ही दोघेसुद्धा इथे नरसिंह मंदिरामध्ये आलो. आणि दर्शन रांगेमध्ये आम्ही होतो. आज शनिवार असल्यामुळे थोडासा गर्दा होता आणि श्लोकचं तुम्ही पाहू शकतात कसं भजन वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहे. नंतर दर्शन रांगेमध्ये आम्हाला जवळपास 45 मिनिट दर्शनासाठी लागलेच. तर हे आहे श्री नरसिंह लक्ष्मीचं खूप सुंदर दर्शन. इथे नरसिंह आहेत खूप छान आणि खूप जास्त मानलं जातं. दर शनिवारी इथे खूप गर्दा होतो आणि आजूबाजूचे जे खेडेगाव आहेत तिथले खूप जास्त संख्येने लोक येतात. आणि मी सुद्धा लग्नाच्या आधी जेव्हा इकडे राहायची तेव्हा खूप यायची सुद्धा इथे. आणि माझ्या घरचे आई पप्पा वगैरे किंवा भैया घरातलं कोणतरी एक जण तर दर शनिवारी नक्कीच येतं. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान असं मंदिर आहे. या मंदिराची खासियत म्हणजे छोट्याशा दरवाजामधनं आपल्याला आतमध्ये जायचं असतं आणि कितीही जाड माणूस राहतो त्या छोट्याशा खिडकीमधनंच आत जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचं असतं नरसिंहाचं. आणि जातच छान दर्शन वगैरे झालं. आणि नंतर माझ्या श्लोकचं असं होतं की मम्मा मला कासव पाहायचा आहे. आमच्या लहानपणी असं म्हटलं जातं की इथे मागच्या साईडला एक छोटासा बारव आहे, तर त्या बारवामध्ये खूप सारे कासव असायचे. आणि श्लोक पण बऱ्याच वेळा इथे आलेला आहे, त्यामुळे त्याला पण कोणीतरी म्हटलं असेल की इथे कासव असतो, म्हणून तो पप्पांना सारखं जिद करत होता की बाबा मला कासव पाहायचा. म्हणून आम्ही सगळीकडचे छान दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर पप्पांनी त्याची जिद्द म्हणून त्याला कासव पाहण्यासाठी मागच्या साईडला घेऊन गेले आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत गेले. आपल्या मुलांचे लाड पुरवणे, हाट पुरवणे हे फक्त आपले आई वडीलच करू शकतात. आणि नंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर बारव आहे, त्यामध्ये किती स्वच्छ पाणी आणि सुंदर पाहून सुद्धा खूप भारी वाटतं. आणि तिथे बसल्यावर तर खूप जास्त समाधान वाटतं. पण आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं आणि परत आमच्या गावी जायचं होतं, त्यामुळे उशीर होणार म्हणून आम्ही एक 5 मिनिटं थांबलो. श्लोकला दाखवलं, पण आता सध्या त्यामध्ये कासव दिसत नव्हते. आमच्या लहानपणी खूप होते आणि आवर्जून आम्ही प्रत्येक शनिवारी आलं की तिथे पाहायचोच. आणि श्लोकसुद्धा खूप आतुरतेने पाहत होता. पप्पा त्याला दाखवत होते तिथे हात लावू नको वगैरे, कारण घरच्यांना काळजी असती, मुलं वाकून बघतात परत असं असतं. आणि थोडा वेळ आम्ही तिथे फोटोज वगैरे काढून परत निघलो मंदिराकडे. छान मंदिराला प्रदक्षिणा घातली. पप्पांनी श्लोकला परत डोकं टेकून पाया वगैरे पडवलं आणि सरळ आम्ही निघलो मंदिराच्या समोरच्या साईडला. खरंच माहेरामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या मुलांचे लाड आपले आई पप्पा जसे पुरवतात, आपण त्यांच्यासोबत त्यांना बघतो तर आपल्यालाच खूप जास्त समाधान वाटतं. तसंच माझं सुद्धा आहे. मी जेव्हा माझ्या आई पप्पांना माझ्या मुलासोबत पाहते तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त समाधान मला वाटतं की ते कशा पद्धतीने त्याला पॅम्पर करतात, तो कसं त्यांच्याशी बोलतो, वागतो, खेळतो. हे मोमेंट पाहायला खूप जास्त नशीब लागतं आणि खरंच मला खूप जास्त छान वाटतं. आणि मी सुद्धा ह्यावेळेस गावाकडं खूप सुंदर राहिले. फायनली एकदा देवाच्या शिखराचं छान असं दर्शन घेतलं. आणि आजचा काहीसा शनिवारचा खूप छान दिवस होता. दर्शनसुद्धा खूप मस्त झालं. आणि असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत माझे छान छान ब्लॉग पाहत राहा आणि श्लोकच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.